तर पुढच्या बातमीकडे, परभणीतील जाळपोळ प्रकरणी आतापर्यंत 40 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। ताब्यात घेतलेल्या 40 जणांची आता कसून चौकशी सुरू आहे। सध्या परभणी शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी ही माहिती दिलेली आहे। वेगवेगळ्या टीम तुम्ही इथं बोलवल्या आहेत। आता परिस्थिती नियंत्रणात जरी असली तरी पुढे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून या दृष्टीनं तुम्ही काय पाऊल टाकलात? शहरामध्ये फिक्स पॉईंट लावण्यात आलेले आहेत। स्पेशली ज्या ठिकाणी असे प्रकार पुन्हा घडू शकतात त्या ठिकाणी आम्ही SRPF देखील आता तैनात केलेली आहे आणि पोलिसांची सतत पेट्रोलिंग ही आता सुरू आहे। शहरामध्ये सध्या शांतता आहे। एक शेवटचा प्रश्न, संचारबंदीचा काळ कधीपासून कधीपर्यंत असणार आहे? कारण ती संचारबंदी कडक असेल की सौम्य असेल? कारण आत्ता सध्या घडीला वेगळ्या वेगळ्या रस्त्यावर वाहनं फिरतायत, लोक फिरतायत। संचारबंदीचं असं काही नियोजन केलेलं नाही किंवा तशा काही संचारबंदीचे आदेश हे निर्गमित केलेले नाहीत। सध्या जमावबंदीचे आदेश लागू आहेत। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, परभणी।